खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, एन्जॉय करतोय. सुनील स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय चंद्रकांतजी केणी आणि स्वर्गीय सदानंदजी पाटील स्मृती चषक 2021 हे शानदार पर्व आपण अनुभवतो. दुपारचं सत्र अगदी ऊन आपल्या डोक्यावर येतोय, सूर्य आपल्या डोक्यावर येतोय आणि त्या दुपारच्या सत्रामध्ये मात्र सर्व सामने एकतर्फी होतात नरेंद्र सर. कारण पहिला सामनाही एकतर्फी झाला, त्यानंतरचा दुसरा सामना कुंडेवाल संघाने एकतर्फी जिंकला. त्यानंतर जर आपण पाहिला असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कुंडेवाल आणि वरचेवले तो सामना एकतर्फी जिंकला अगदी 3 षटकांमध्ये आणि आत्ताचा सामना देखील अगदी 3 षटकांमध्ये संपलाय. म्हणजे चुरशीची लढत जी प्रेक्षकांना अपेक्षित असते ती पाहायला मिळाली नाही. कारण प्रेक्षकांना एकच असतं, कोणीही जिंको, सामना पाहायला मजा यायला पाहिजे. शेवटच्या चेंडूपर्यंत जर मॅच गेली तर खूप सारे एन्जॉयमेंट प्रेक्षकांना पाहायला मिळतात. हृदयाचे ठोके चुकवणारी जर मॅच असेल, धगधग प्रेशरवाली मॅच असेल तर नक्कीच आम्हाला देखील समालोचन करत असताना एक ऊर्जा येते, एक ऊर्जा निर्माण होते, एक ताकद निर्माण होते आणि प्लेयर्सला देखील तेवढंच प्रेशर असतं आणि क्षेत्ररक्षकांना तेवढंच प्रेशर असतं आणि प्रत्येक चाहत्या टीमला देखील तेवढं प्रेशर असतं की काय होणार या चेंडूवरती, जिंकणार की हारणार. कारण मला तो एक डायलॉग आठवतोय की जीत की पहले की खुशी और हारने का जो डर रहता है उसके बीच का जो टेंशन वाला वक्त रहता है ना, वो वक्त में बहुत मजा आता है. आणि तो टेन्शन वाला वक्त अजूनपर्यंत तरी या मैदानावरती दिसला नाहीये 4 सामन्यांमध्ये. आपण आशा बाळगूया की या मॅच मध्ये देखील अशीच लढत होईल, तो टेन्शन वाला वक्त आपल्याला अनुभवायला मिळेल आणि एक चुरशीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, संघर्षमय लढत आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी उसारली आणि जय चेरोबा सांगडे या दोन संघाच्या दरम्यान. तो दोस्तों सभी का स्वागत. मैं रोहित गायकर, मैन फ्रॉम पोइंजे. हमारे साथ नरेंद्र भगत सर, मैन फ्रॉम नांदगांव, और हमारे स्कोरर की भूमिका में प्रणय केनी, मैन फ्रॉम चिंचवड. और इस पूरी प्रतियोगिता को लाइव टेलीकास्ट कर रहे हैं हमारी प्राप्ति लाइव की टीम, यानी कि जीतू गोंदली की टीम. इन सभी की तरफ से दर्शकों का मैं सहर्ष स्वागत करना चाहूंगा सुनील स्पोर्ट्स आयोजित इस ट्रॉफी में. ये पहले राउंड का आखिरी मुकाबला हम देख रहे हैं. 14 मुकाबला जय चेरोबा सांगड़े बनाम गावदेव उसारली के बीच. एक्सपीरियंस वाले गेंदबाज इस समय मैदान के अंदर दस्तक देते हुए 5 ओवर का मुकाबला रहेगा. 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले के रहेंगे और उसके बाद 3 ओवर तक 5 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर रहेंगे, 30 गज दायरे के बाहर. अब 30 गज दायरे का घेरा खचाखच फील्डर से भरा हुआ. येलो जर्सी के साथ टीम गावदेवी उसारली यहां से शुरुआत करेगी. सत्र की इस इनिंग की शुरुआत होगी. तो स्ट्राइकर रेंज पर आशीष पाटिल जो मैन फ्रॉम सांगड़े काफी फॉर्म में, इन फॉर्म बल्लेबाज है. तो नॉन स्ट्राइक एंड पर होंगे अमित भोबी. यहां से ग्रीन सिग्नल, इट इज डन. यस, लेट्स प्ले द क्रिकेट, स्टार्ट द मैच. पहली गेंद के ऊपर चकमा दिया, हल्का सा स्विंग, अंदर आती हुई गेंद और डॉट गेंद की समाप्ति. आशीष ने सम्मानजनक इस गेंद को खेला क्योंकि वो जानते 5 ओवर का मुकाबला, आखिरी ओवर तक हम रुके तो 60 या 70 रन जरूर स्कोर कार्ड के ऊपर आ सकते हैं. ऐसी ख्वाहिश अरमान लेकर आए और उस अरमानों को ताजा किया, उस ख्वाहिश को जगाया. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से निकाला हुआ यह छक्का. डीजे जरूर डरने वालों को मैं और डराऊं, ऐसी ख्वाहिश लेकर आए थे और गेंदबाज को डराया है बल्लेबाज आशीष ने. ऐसा मारा छक्का कि गेंदबाज रह गया हक्का.
ऐसा लगाया छक्का कि गेंदबाज रह गया बक्का बक्का, क्योंकि दूसरी गेंद के ऊपर आया ये नंबर करारा 6 रन और 6 के साथ टीम का अकाउंट खोला, टीम का खाता खोला आशीष पाटिल ने। मैंने कहा था ये बल्लेबाज इनफॉर्म है टीम जय चरोबा सांगड़े के लिए, और जब तक ये बल्लेबाज विकेट के ऊपर मौजूद है तब तक बिल्कुल शांत रहेगा खेमा, बिल्कुल समाधानी के साथ रहेगा टीम जय चरोबा सांगड़े का खेमा। चार दर्शक और गांव वाले भी ये देखिए, लोअर फुल टॉस थी, वन बाउंस थी, एक्स्ट्रा कवर के बाहर ये खेला हुआ। ये गेंदबाज को क्योंकि पहले गेंद जाने दिया, सम्मानजनक देखा, जांचा पर्चा, और दूसरी दो गेंदों पर करारे दो प्रहार लगाए। ये बिल्कुल सीधे बल्ले से खेला, दो शॉट करारे आने के बाद अपने स्ट्राइक को रोटेट किया, अपने विकेट को सेव किया 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये अच्छी खिलाड़ी की निशानी रहती है, अच्छी गेंदों के ऊपर सम्मान दो और खराब गेंदों के ऊपर कड़े शॉट लगाओ। ये अच्छी प्लेयर्स की हम हमेशा कहते हैं, प्रोफेशनलाइज जो प्लेयर्स रहते हैं उनकी ये निशानी रहती है, उनकी आदत रहती है, और वैसे किया आशीष ने। इस सिंगल के साथ 11 पर पहुंचाए टोटल। अब यहाँ से अमित भोपी स्ट्राइकर एंड पर दस्तक देंगे, नॉन स्ट्राइक एंड के खिलाड़ी। किरण गेंदबाजी करते समय अपने एंगल को चेंज किया बायात के बल्लेबाज के लिए। यहाँ से अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश तो जरूर की थी, लेकिन पूरी तरह से चूके डॉट गेंद की समाप्ति हुई। अपील तो जरूर की थी लेग बिफोर द विकेट की, लेकिन इस अपील को खारिज कर दिया अंपायर हमारे द्वारकानाथ सुर्गे सर ने। डॉट गेंद की समाप्ति होती हुई मैग्नेटिक पावर प्ले का पहला ओवर प्रोग्रेस पर इस ओवर की होगी आखिरी एक गेंद शेष। ये लोअर फुल टॉस थी, सिर्फ कलाई के सहारे मोड़ा डिप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से प्रयास तो ज्यादा हो रहा है, 100% एफर्ट। टीम उभर कर तो जरूर आई है गाउदी उसारली, लेकिन फील्डर्स का साथ नहीं मिल रहा है, खराब गेंदें हो रही है। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं बगैर विकेट खोए। आशीष पाटिल स्ट्राइकर एंड पर विकेट पर मौजूद है, अपने एक छक्के और एक चौके के साथ निजी 11 के योगदान पर खेल रहे हैं। तो यहाँ से परिवर्तन बदल हो चुका है, गेंदबाजी में एंड चेंज हो चुका है। संजय भगत राइट आर्म राउंड द विकेट आएंगे। पहली गेंद हेलीकॉप्टर जरिए उड़ाया, खोद के निकाला, पॉइंट सीमा रेखा की तरफ गेंद जाती हुई और खराब फील्डिंग। यहाँ से 2 रन, 3 रन चुराने का मौका हुआ और 3 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके। यस, जो काफी लंबा एरिया है हम देख रहे हैं, और इसके बदौलत ये चौवा नहीं हो पाया। ऐसा लगता इधर से तो ऐसा लगा शायद जाएगी जाएगी जाएगी, लेकिन नहीं, गेंद तो बीच मैदान के अंदर रोकी और 3 रन, 1 रन अपने टीम के लिए बचाने में कामयाबी हासिल की टीम गाउदी उसारली ने, और इस 3 रन से 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन हमेशा कठिनाई पर जूझना पड़ता है, क्योंकि हर एक गेंद के ऊपर फील्डिंग सेट करनी पड़ती है। कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, ऐसा बल्ला घुमाया बल्लेबाज अमित भोपी ने, और ये डॉट गेंद की समाप्ति हुई। गेंद और बल्ले का कोई बातचीत नहीं, कोई ताल्लुक नहीं, समझौता नहीं, टाइमिंग नहीं, डॉट गेंद की समाप्ति। गेंद के मेरिट के हिसाब से खेलना होगा बल्लेबाज को, तभी जाके रन बन सकते हैं, और ऐसी गेंदबाजी होनी चाहिए।
संजय गोपी द्वारा क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ये नहीं हो सकता है, लेकिन यहाँ से स्टंप से छोड़ती हुई गेंद, वाइट बॉल का इशारा। इस वाइट बॉल के तहत 1 रनों का स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ इस सिंगल के साथ 19 पर पहुंचा है स्कोर कार्ड। कोशिश तो जरूर हो रही है अमित द्वारा, लेकिन गेंद और बल्ले का टाइमिंग नहीं हो रहा है। यंग टैलेंट है, लेकिन इस गेंद को खेला वाइडिश लॉन्ग ऑफ के रीजन पर एक्स्ट्रा हासिल किया चौके के साथ। 23 पर पहुंचा है टोटल। फुल टॉस थी और फुल टॉस को जो लुफ्त उठाना चाहिए था वो लुफ्त उठाया बल्लेबाज अमित ने। यह क्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, गेंद तेज रफ्तार से आई, लेग बल्ला घुमाया, इसके बदौलत लेग बाइस के तौर पर ये सिंगल चुराई दो बल्लेबाजों ने। इस सिंगल के साथ कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 24। अब इस ओवर के कुछ गेंदों का खेल बचा है, यहाँ से एक छक्का या चौवा अर्जित करना होगा बल्लेबाज आशीष पाटिल को। आशीष जितने गेंदे खेले उतनी स्थिति अच्छी होगी टीम जय चेरोबा सांगड़े की, क्योंकि आशीष में वो दमखम रखते हो, जोर रखते हो, जज्बा वो जुनून रखते हैं हर एक गेंद को छक्के में तब्दील करने का, हर एक गेंद को चौवे में तब्दील करने का। लेकिन यहाँ से आशीष ने सूझबूझ और समझदारी वाला ये शॉट लगाया डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर। खिलाड़ी जब तक गेंद के नीचे आएंगे महेश मिलेगा सिंगल, और सिंगल के साथ 25 पर स्कोर कार्ड जा पहुंचा है। इस ओवर की एक गेंद शेष है, क्योंकि वो जानते हैं अब 3 ओवर है उनके पास, उस 3 ओवर में वो 40-50 रन आसानी के साथ बनाए जा सकते हैं। वो जानते हैं, वो सोच अपनाई है उन्होंने, इसके बदौलत ये सिंगल पर संतुष्ट रहे। ये नहीं हो सकता है, क्योंकि टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही, बल्ला ऊपर से गया, डॉट गेंद की समाप्ति हुई। यंग टैलेंट है, यंग बल्लेबाज है, मौका है, दस्तूर है, इस मौके का फायदा उठाना चाहिए। ये मौके बार बार नहीं मिलते आपको क्रिकेट में, क्योंकि हम क्रिकेट में सर नरेंद्र सर हमेशा कहते हैं कि 100 साल नाम रहने के लिए 100 साल जिंदा नहीं रहना पड़ता। एक दिन ऐसा काम करो कि आपका नाम 100 साल जरूर, गांव के लोग, इस पूरी एरिया आपका नाम जरूर ले। लेकिन ऐसा काम करना होगा अब बल्लेबाज अमित को, क्योंकि यंग टैलेंट है, यंगस्टर्स को मौके कम मिलते हैं, हम क्रिकेट में देखते हैं, और मौके मिला है तो मौके का चौका कैसा बन सकता है ये देखना जरूर चाहिए। क्योंकि वैभव एक एक्सपीरियंस बल्लेबाज है टीम जय चेरोबा सांगड़े के, वो जरूर तीसरे इनेट नंबर 3 के पोजीशन पर जरूर आएंगे। लेकिन विश्वास जताया है कप्तान ने अमित पर, लेकिन अमित उस विश्वास पर खरे नहीं उतरे। अब तक देखा जाए अमित का लेखा झेका तो महज 2 चौके आए हैं, 6 गेंदों में सिर्फ 9 रन बनाए हैं। अब लिमिटेड ओवर क्रिकेट्स में आपको 6 गेंदों में 15 या 20 रन बटोरने होते हैं, तब जाकर अपनी टीम बिल्कुल सुस्थिति में जा पहुंचती है। अब आशीष पर पूरी तरह से दारोमदार है, आशीष के कंधे पर है पूरी तरह से विश्वास, कॉन्फिडेंस है टीम जय चेरोबा सांगड़े के कप्तान को। आशीष पर खुद पर कॉन्फिडेंस है। ये देखिए अड़े बैट से लगाया शॉट लॉन्ग ऑन, और मिड विकेट के बीच में से काफी अच्छी फील्डिंग, 1 रन आसानी के साथ पूरा किया। दूसरा चुराने की कोशिश तो मंसूबा तो जरूर रखा था आशीष ने, लेकिन यहाँ से 1 पर संतुष्ट बने, और इस 1 रन से कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर प्रोग्रेस पर है, गेंदबाज होंगे राहुल श्रेष्ठ। 26 रन राहुल श्रेष्ठ गेंदबाजी की भगदौड़ संभालते हुए। श्रेष्ठ बनना होगा इस मुकाबले के अंदर, इस मैच के अंदर अपनी टीम गाउदी उसारली के लिए, क्योंकि यहाँ से जो पहले ओवर में रनों का सिलसिला था, 15 रन आए थे पहले ओवर में, दूसरे ओवर में हालांकि 10 रन पर संतुष्ट रखा गेंदबाज संजय भगत ने। अब इस ओवर में रनों की खोज होगी, रनों की गुजारिश होगी, ढूंढने पड़ेंगे रन। ये रिवर्स का अटेम्प्ट, क्योंकि हम हमेशा कहते हैं कि सीधी उंगली से घी न निकले तो टेढ़ी करो, जब सीधी उंगली से निकले तो मत टेढ़ी करो। लेकिन यहाँ से रिवर्स का अटेम्प्ट किया, क्योंकि वो आड़े बैट से खेलने की कोशिश तो हर एक गेंद के ऊपर जरूर कर रहे थे, वो कामयाबी नहीं हासिल कर पाए। लेकिन अब रिवर्स का अटेम्प्ट स्विच हिट किया और डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर ये करारा चौवा हासिल किया।
30 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अब आक्रामक रवैया धारण किया है बल्लेबाज अमित भोपी ने। इस ओवर की होगी अगली गेंद, राइट हम ऑन द विकेट। ये गेंद लोअर फुल टॉस थी, उसी क्षेत्र पर खेला लेकिन मैच मिलेगा सिंगल। यहाँ से एक्स्ट्रा थ्रो हो चुकी है लेकिन कोई खामियाजा, कोई नुकसान भुगतना नहीं पड़ा। मुस्तैद रहना चाहिए, प्रेजेंस ऑफ माइंड दिखाना चाहिए, चालाकी दिखानी चाहिए, क्योंकि क्रिकेट में चीते जैसी चाल और लोमड़ी जैसी चालाकी हर एक खिलाड़ी ने रखनी चाहिए, तब जाकर आपकी टीम अच्छी स्थिति में जाती है और जीत हासिल करती है। क्योंकि अब मुस्तैद रहते दो बल्लेबाज तो इस सिंगल को डबल में कन्वर्ट करने का मौका तो जरूर बना था, क्योंकि खराब फील्डिंग हुई थी, वहां पर फंबल हुआ था फील्डर्स द्वारा, लेकिन ऐसा हुआ नहीं। आशीष ने अपने पास स्ट्राइक रखी। इस ओवर की अगली गेंद यहाँ से अलोंग द कारपेट खेला, लॉन्ग ऑन और मिड विकेट के क्षेत्र पर। शॉर्ट मिड विकेट के खिलाड़ी इस गेंद को फील्ड करेंगे, तब तक मैच सिंगल से संतुष्ट रहना पड़ेगा। और सिंगल के साथ कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 32 रन, 32 लॉस ऑफ विदाउट लॉस। तीसरा ओवर है प्रोग्रेस पर, लेकिन अब तक विकेट निकालने में कामयाबी नहीं हासिल की। ये अच्छी बात होगी क्योंकि 2 ओवर में भी 40 रन बनाए जा सकते हैं क्रिकेट में। हमने कई मर्तबा देखे ये कारनामे आशीष द्वारा। ये लोअर फुल टॉस थी, ये तब्दील तो जरूर बड़े शॉट में करने की कोशिश थी, 22 के तौर पर ये रन। अब अमित भोपी थोड़े से नाखुश होंगे, कोसेंगे अपने आप को, क्योंकि ये फुल टॉस थी और ये फुल टॉस पाले में थी, लेग स्टंप के ऊपर थी, लेग स्टंप के ऊपर थी, अपने पाले में थी, अपने रेंज में थी, क्यों बल्ले पर नहीं आई? ये सवाल उनके मन ही मन में जरूर होगा। इस ओवर की होगी आखिरी एक गेंद शेष। यस, व्हाट गेंद, व्हाट गेंद, क्या गजब की गेंदबाजी, बिल्कुल जड़ में, बिल्कुल यॉर्कर। क्योंकि हम हमेशा कहते हैं क्रिकेट में 2 चीजों का हमेशा सम्मान होता है, एक क्रिकेट के गॉड सचिन रमेश तेंदुलकर और दूसरे यॉर्कर का, और इस यॉर्कर का सम्मान किया बल्लेबाज आशीष पाटिल द्वारा। डॉट गेंद की हुई समाप्ति, तीसरे ओवर का खेल हुआ समाप्त और कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 33 रन, 33 रन स्कोर कार्ड के ऊपर बगैर विकेट खोए, यानी कि 11 की औसत रेट से स्कोर कार्ड को आगे लेकर जा रहे हैं। ऐसा ही स्कोर कार्ड आगे जाएगा तो 55 रन 5 ओवर के खेल समाप्त होने के बाद आएंगे। लेकिन इस 2 ओवर में लंबे शॉट लगाने होंगे, बड़े शॉट लगाने होंगे, चक्के चौके ढूंढने होंगे और ऐसी ही गेंदबाजी करनी होगी। 55 या 56 रन इस मैदान के अंदर डिफेंड किए जा सकते हैं और चेस भी किए जा सकते हैं, क्योंकि हम हमेशा देखते हैं क्रिकेट अनप्रेडिक्टेबल खेल है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल। अब 2 ओवर किफायती डालने होंगे टीम गावदेवी उसारली के लिए। शॉट लगाने होंगे, अब छक्के चौके ढूंढने होंगे, ऐसी करनी होगी बल्लेबाजी, तब जाकर 50 या 60 रन, 60 से ज्यादा बनाना होगी टीम जय चरोबा सांगड़ी टीम को इस पहले इनिंग में, इस पहले सत्र पर, और 50 पर सीमित रखना होगा टीम गावदेवी उसारली को। आने वाली 12 गेंदें बताएंगे कितने रन इस इनिंग समाप्ति होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर आते हैं। सुनील स्पोर्ट्स आयोजित इस श्रृंखला, इस प्रतियोगिता के अंदर यहाँ से अलोंग द कारपेट खेला, लॉन्ग ऑन के क्षेत्र पर। फील्डर्स जब तक आएंगे तब तक मैच सिंगल पर संतुष्ट, क्योंकि अब आशीष ने अपने खुद पर भरोसा रखा है, खुद पर कॉन्फिडेंस जताया। यस, आई कैन डू इट, मैं कर सकता हूं, मैं मार सकता हूं, ये कॉन्फिडेंस जताया है और उस कॉन्फिडेंस पर खरे उतरना होगा, उस भरोसे को
दिखाना होगा, अपनी जोहर को दिखाना होगा, अपनी क्षमता को दिखाना होगा, अपने पावर को आजमाना होगा इस मैदान के अंदर। अब खेल बचा है 11 गेंदों का। हरीश एक्सपीरियंस के तौर पर गेंदबाजी करते हम हमेशा देखते हैं हरीश मुंडे को। रटम ओवर द विकेट टीम गावदी भूसारली की तरफ से। शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, यहां से गति से बीट किया, स्पीड से बीट किया, डॉट गेंद की समाप्ति हुई, बिल्कुल शरीर पर जाकर पटकी गेंद और डॉट गेंद की समाप्ति के बाद टोटल में कोई वृद्धि नहीं, 34 पर सीमित है टोटल। एक्सलेटर पर ताव देना होगा, अपनी गाड़ी को भगानी होगी, रन बनाने होंगे और उस रन बनाने की कोशिश में यहां से डायरेक्ट हिट और पहले विकेट का पतन। अमित नौ गेंदों का खेल अभी भी शेष है। हम हमेशा कहते हैं हौसलों की तरकश में उम्मीद का ओ तीर जिंदा रखो, हार जाए सब कुछ लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रखो। ये उम्मीद रखनी चाहिए, उम्मीद पर दुनिया कायम है, हमेशा कहते हैं वैसी उम्मीद पर है। अब सांगड़े टीम मंगेश के और आशीष के भरोसे पर है, उम्मीद पर है कि आशीष मारेंगे, मंगेश रन बनाएंगे, तो भरोसा जताया टीम गावदी भूसारली ने हरेश को कि ये गेंद डॉट निकाल सकते हैं। क्यों नहीं निकाल सकते? क्योंकि गेंदबाजी लाजवाब हो रही है, काबिले तारीफ हो रही है। बिल्कुल ब्लॉक हॉल में डाली थी गेंद, खोद के निकाला, शॉट मिड विकेट के ऊपर, एक रन आसानी के साथ पूरा किया और इस सिंगल के साथ कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 35 रन, 35 रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की दो गेंदों का खेल अभी विशेष है, आशीष जूझ रहे, संघर्ष कर रहे हैं एक एक रनों के लिए। यहां से इस रचनात्मक शॉट को खेला, जगह बनाई, डीप एक्स्ट्रा कवर के बाहर, ये खराब फील्डिंग और नतीजा मिलेगा। पहले इनिंग में पहला रहता है बैटिंग डिपार्टमेंट जो आपको मजबूत चाहिए, उसके बाद रहता है बॉलिंग डिपार्टमेंट और उसके बाद अहम डिपार्टमेंट रहता है फील्डिंग्स का। आपकी फील्डिंग डिपार्टमेंट खराब हो तो यकीनन आपको खामियाजा भुगतना पड़ेगा। पिछले कप्तान खुद आ चुके हैं मैदान के अंदर, अब कप्तान को कुछ तो करना होगा क्योंकि रन हो चुके हैं इस ओवर में, महज रन आ चुके हैं 6 रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर में। किफायती ओवर हरीश मुंडे द्वारा 39 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुके हैं। अब आखिरी 6 गेंदों का खेल, अभी यहां से बचा है स्लॉग ओवर। गेंदबाजी की धुरा संभालेंगे गेंदबाज राहुल श्रेष्ठ। यहाँ से क्रॉस लाइन खेलने की कोशिश थी, चूक है और डॉट गेंद की समाप्ति हुई। मंगेश ने खेला हुआ ये गेंद था, डॉट गेंद की समाप्ति हुई। अब इस डॉट गेंद की वजह से 39 पर रुका हुआ स्कोर कार्ड।
ये गेंद अलोंग द कारपेट लॉन्ग ऑफ के रीजन पर एक रन आसानी के साथ पूरा किया, दूसरे की कोई गुंजाइश नहीं, क्योंकि कप्तान अपने खुद के कंधे पर भरोसा रखते, अपने जिगर पर भरोसा रखते हुए बल्लेबाजी करने के लिए इन एट नंबर 4 के पोजीशन के ऊपर सुधीर आए हैं। अब सुधीर को 4 गेंदें फेस करनी है, 4 गेंदों में रन बनाने हैं। ये देखिए, मैंने कहा था कि सुधीर ने अपने आप पर भरोसा रखा है, अपने आप पर उम्मीद रखी है और उस भरोसे सुधीर ये जता रहे हैं कि आज देखे जरा किस में कितना है दम। मैंने तो मेरा दम दिखाया है, अब आपकी बारी है गेंदबाज। ऐसे दिखाते हुए, ऐसे जताते हुए पहली गेंद के ऊपर ये करारा छक्का दागा लॉन्ग ऑन के ऊपर ऊपर से सुधीर ने। यहाँ से 2 रन, गुड रन बिटवीन द विकेट. तर नक्कीच रोहित, इथे मात्र आमच्या मान्यवरांचं इथे आगमन झालंय. आदरणीय माननीय श्री हनुमानजी पाटील साहेब यांचं इथे आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मेहमानों का स्वागत इस प्रतियोगिता के अंदर हम तय दिल से करना चाहेंगे. तो दोस्तों चलते मुकाबले की तरफ जो चेरोबा सांगड़े और यहाँ से गाउदेव उसारली के बीच ये पहले राउंड का आखिरी मुकाबला हम देख रहे हैं. 2 गेंदों में 8 रन हासिल किए. ये गेंद अब स्तंभ से काफी बाहर, ये वाइड बॉल का इशारा. सुधीर ने जैसे आया रनों का सिलसिला चालू हो गया. 3 गेंद 9 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. इस ओवर की होगी अगली गेंद. राइट अम ओवर द विकेट. राहुल, ये फुल टॉस, गजब का स्ट्रोक, बिग 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 हिट आउट ऑफ द पार्क, 6 रन. भरोसा रखो, बाजुओं में दम रखो, आपका रास्ता सही हो तो आपको मंजिल जरूर मिलेगी, हम हमेशा कहते हैं. और वैसे ही सुधीर ने खुद पर भरोसा रखा और ये करारे 2 छक्के लगाए. ये गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश तो जरूर हुई थी, लेकिन पूरी तरह से चूके डॉट गेंद की समाप्ति हुई. इस डॉट गेंद के बदौलत इस सत्र को, इस इनिंग को, इस ओवर को समाप्त किया गेंदबाज राहुल श्रेष्ठ ने. तो इस ओवर की समाप्ति के बाद 55 रन, 55 रन स्कोर कार्ड के ऊपर. अब तक 56 की यादें, जो मूवी आई थी अमिताभ बच्चन साहब की, वो अब 56 रन बनाने हैं. अब सेकंड इनिंग में कैसे होते वो 56 रन, कैसी होती है गेंदबाजी, कैसे होती है बल्लेबाजी और कैसी रहती है टीम जय चरोबा सांगड़े की फील्डिंग, उसका आंखों देखा हाल सुनाने के लिए हम माइक्रोफोन पर आमंत्रित करना चाहूंगा इस गांव की मशहूर आवाज संदीपन केनी सर को. थैंक यू.
आपण ही स्पर्धा पाहतोय सुनील स्पोर्ट चिंचपाड आयोजित कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केनी व कैलासवासी सदानंद दामोदर पाटील स्मृती चषक 2021 या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा चौथा सामना. एका बाजूला आम्ही पाहतोय चिरोबा इलेव्हन सांगली संघ आणि त्यांच्या विरुद्ध असेल तो म्हणजेच गावदेवी उसारली. पहिल्या सत्राची समाप्ती झाली. पहिल्या सत्रामध्ये आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या वाटेला फलंदाजी आली होती. तो चिरोबा इलेव्हन सांगली संघानं एकूण 5 षटकांचा खेळ केला. त्यामध्ये 55 धावा ठोकल्या आणि 56 धावांचं लक्ष इथे गावदेवी उसारली संघासमोर ठेवलंय. येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये गावदेवी उसारली संघ या 5 षटकांमध्ये हा 56 धावांचा पल्ला कशा प्रकारे पार करतोय हे पाहण्याकरता आपण मैदानामध्ये बोलूया. सलामीची जोडी ऍज अ ओपनर गावदेवी उसारली संघाकडून 2 फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करत असताना एका बाजूला असेल हरीश मुंडे आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी दिनेश. तर इथे चिरोबा इलेव्हन सांगली संघाचा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज संघाच्या संघनायकानं ज्याच्या हातामध्ये पहिल्या षटकाची जिम्मेदारी दिली तो गोलंदाज मैदानामध्ये पहिल्या षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाज मंगेश पाटील इथे राईट अप ओव्हर द विकेट. सामन्याला सुरुवात होते 56 धावांचं लक्ष गावदेवी उसारली संघासमोर. मात्र इथे लो फुलटा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली होती लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट केली. स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना हरीश मुंडे हा फलंदाज. एक धाव एक चेंडूची समाप्ती. चांगली सुरुवात इथे गावदेवी उसारली संघाने इथे केले. पहिल्या चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. राईट ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू फेकला गेला होता. अप्रतिम चेंडूची फेकी. इथे मात्र फलंदाज पूर्णपणे चुकतोय फसतोय. दिनेश निर्धाव चेंडूची सांगता होतोय. 0 धावा या चेंडूवरती 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 1 धावा धाव फलकावरती लागले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. क्रुझला आईन ताकद वापरले. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू गेला सीमा पार. तिसऱ्या चेंडूवरती आलेला हा दणदणीत चौकार. मागचा चेंडू निर्धाव खेळला. त्यानंतर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली दिनेशच्या माध्यमातून. चौकाराला यावेळचा चेंडू ताकदीचा वापर. बॅटचा पेस खोलतोय. चेंडूची उंची जास्त लांबी जास्त. चेंडू गेला लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमा पार. मोठा फटका. निर्धाव केल्यानंतर आपली आक्रमकता सिद्ध करत असताना दिनेश हा फलंदाज चौकार षटकार लगावलाय आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला मोठा आकार देण्याचं काम केलंय. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 11 धावा. यावेळचा चेंडू स्टीर केला होता मिड ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता. इथे धोका निर्माण झाला असता परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळतोय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांच्या माध्यमातून हरीश मुंडे आणि दिनेश हे 2 फलंदाज मैदानामध्ये. 2 धावांच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या 13 धावा. खूप चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते 2 फलंदाजांच्या माध्यमातून. एकंदरीत विचार केला 56 धावांचं लक्ष 11.20च्या सरासरी धावा जमवायच्या होत्या. मात्र इथे जर विचार केला प्रणयगिनी तर एकूण धावसंख्या आली धाव फलकावरती 13. चांगली सरासरी राबवत असताना 2 फलंदाज. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. हवेत झेल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. कोणती चुकी नाहीये. अप्रतिम झेल. एक मोठा गडी बाद केलाय. इथे मात्र दिनेश पारीचा अंत होतोय. 13 धावसंख्येवरती गावदेवी उसारली संघाचा हा पहिला गडी बाद. खूप चांगली सुरुवात दिनेशच्या माध्यमातून झाली होती मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाला. एकूण धावसंख्या धावफलकावरती अद्यापर्यंत आम्ही पाहतोय
13 धावा. षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती एक गडी बाद. दिनेश एकूण वैयक्तिक 12 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. चांगली कामगिरी करत होता, मात्र आपली विकेट गमावली मागच्या चेंडूवरती. नवीन येणारा फलंदाज विराज, गोलंदाज असेल आशिष पाटील. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, मात्र इथे युक्ती आणि शक्ती वापरली आहे. चेंडूला ढकलून दिलाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. सीमारेषे बाहेर मोठा फटका. हरेश मुंडेच्या माध्यमातून हा षटकार. षटकाराला षटकारानं संघाच्या धावसंख्येला मोठा आकार. एकूण धावसंख्या षटकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचले 19 धावा. खूप चांगली फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या षटकामध्ये दिनेशनं एक षटकार एक चौकार मारला होता, मात्र या षटकाच्या सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवरती हरेश मुंडेनं षटकार दाखवला आणि संघाला मोठ्या धावसंख्येवरती नेऊन ठेवलंय. 19 धावा धावफलकावरती. गोलंदाज इथे पाहतोय आशिष पाटील. पहिला चेंडू फेकला आणि 6 धावा खर्च केल्या. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. राऊंड ऑफ विकेट. गोलंदाजी करतो यावेळचा चेंडू. ताकद वापरली होती, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत चेंडू गेला वन बाउन्स सीमा पार. दुसऱ्या चेंडूवरती आलेला पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. एकूण धावसंख्या 23 धावा. ऍज अ ओपनर हरेश मुंडे आणि ऍज अ ओपनरची भूमिका काय असते ती दाखवत असताना, मैदानावरती आपली आक्रमकता सिद्ध करत असताना खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकार आणि चौकाराच्या मदतीनं एकूण वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळतोय. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली. 23 धावसंख्येवरती नेऊन ठेवले संघाला. तिसरा चेंडू मात्र इथे क्रॉस लाईन, झेल आकाशात आणि इथे कोणती चुकी नाहीये. हरेश मुंडेच्या पारीचा अंत. अप्रतिम झेल पकडला. गावदेवी उसारली संघाचा हा दुसरा गडी बाद होतोय 23 धावसंख्येवरती. पाटील एक मोठी सफलता प्राप्त केली. पहिल्या 2 चेंडूवरती जरूर 10 धावा खर्च केला, मात्र तिसऱ्या चेंडूवरती हरेश मुंडेला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं. हरेश मुंडे बाद झाला, त्याची जागा भरून काढतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय राहुल आणि विराज भगत असे 2 फलंदाज. आशिष पाटील मात्र इथे ऑन स्ट्राईक वरती असेल. विराज भगत येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची किंचित काढा घेतली. यष्टीरक्षकानं आपलं काम चोखपणे बजावलं. एका पाठोपाठ दुसरी सफलता प्राप्त केली आशिष पाटील या गोलंदाजानं. हा तिसरा गडी बाद होतोय गावदेवी उसारली संघाचा. एकूण धावसंख्या 23 वर. ज्यावेळी या षटकाला सुरुवात झाली असं वाटलं होतं आशिष पाटील हा जास्त धावसंख्या खर्च करेल, मात्र 2 चेंडू जरूर खराब फेकले. 10 धावा खर्च केल्या, मात्र पुढच्या 2 चेंडूवरती एका पाठोपाठ 2 सफलता प्राप्त केल्या. सुरेख कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पूर्णपणे जखडून ठेवलंय ते म्हणजे गावदेवी उसारली संघाला.
आशिष पाटील यावेळीचा खूप सुंदर चेंडू होता, स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये अडवला गेला होता, डायरेक्ट हिट केला. ही तिसरी सफलता आशिष पाटीलला मिळतोय. तुम जाओ मैं आया अशी परिस्थिती गावदेवी उसरली संघाची. हा चौथा गडी बाद, धावसंख्या स्थिर 23. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना इथे आशिष पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आम्ही पाहिलं एकूण 13 धावा खर्च केला मंगेशनं. त्यानंतर आशिषने जी सुरुवात केली होती थोडीशी खराब सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर मिळवलेला सुरेख कमबॅक. 5 चेंडूची समाप्ती होतोय. एकूण 10 धावा खर्च केल्या, 3 गडी एका पाठोपाठ बाद केलेत. अंतिम चेंडू फलंदाज इथे आम्ही पाहतोय कट केला चेंडूला. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती आलेला हा मोठा फटका, 4 धावा. घेऊ नका सांगरे संघ, आपल्यास विनंती असेल, आपल्याकडे केवळ 25 मिनिटं आहेत 5 षटक फेकण्यासाठी. एकंदरीत विचार केला तर तुमचे 10 मिनिटं अद्यापर्यंत संपलीत. 15 मिनिटं अजून तुमच्याकडे बाकी आहेत. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून. 2 षटकांची समाप्ती झाली. पहिलं षटक मंगेशने फेकलं, 13 धावा दिल्या. त्यानंतर आशिषने दुसरं षटक फेकलं, त्यामध्ये 14 धावा दिल्या. 3 महत्वाची गडी बाद करण्यामध्ये तो यश प्राप्त केलं. तर की तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज असेल चिरोबा सांगली संघाकडून वैभव पाटील. उसारली संघाचे 2 फलंदाज मैदानावरती राकेश भुईर आणि अरुण भगत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज वैभव आपल्या षटकातील हा पहिला चेंडू फेकेल, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू ताकदीचा वापर, प्रॉपर टायमिंग, बॅटचा फेस खोलतोय, चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये सीमा. एकूण धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. एकंदरीत विचार केला सरासरीचा तर येणारे चेंडू असतील 17 आणि 23 धावांची अजूनही गरज. खूप चांगला क्रिकेट राकेश भोईर याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा षटकार आपली आक्रमकता सिद्ध करत असताना चांगली फटकेबाजी दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. वैभव राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू एक क्लोज लाईन केल्याचा प्रयत्न असफल ठरतोय, मात्र इथे एसटी चीट फलंदाज बाद, दांडी गुल. राकेश भुईरेच्या पारीचा अंत. गावदेवी उसरली संघाचा हा 5वा गडी बाद होतोय. धावसंख्या असेल धाव फलकावरती 33. डीजे खूप मोठी सफलता प्राप्त केली. पहिल्या चेंडूवरती षटकार दिला, त्यानंतर सफलता प्राप्त केली. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळतो वैभवच्या माध्यमातून. राकेश भुईर सारखा फलंदाज बाद केला. एकंदरीत सरासरीचा विचार केला तर येणारे चेंडू असतील 16 आणि 23 धावांची अजूनही गरज. 33 धावा धावफलकावरती लागले आहेत. खूप मोठा प्रश्न असेल कोणता संघ हा सामना जिंकेल.
मात्र इथे नवीन येणारा फलंदाज परेश 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये. मोर द विकेट. वैभवचा चेंडू कट केलाय, चेंडूला मिड ऑन रिजन मध्ये स्वतः चेंडूवरती जाईल, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र इथे व्हील होता या दोन फलंदाजांकडे. ते व्हील मध्ये एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने संघाला पुढे सरकून ठेवलंय. एकूण धावसंख्या 34 धावा. येणारे समीकरण, येणारे चेंडू असतील 15 आणि 22 धावांची गरज. खूप चांगला क्रिकेट. दोन्ही संघांचा विचार केला, दोन्ही संघ ताकदीचे आणि ताकद दाखवत असताना मैदानावरती षटकार चौकार येतोय मैदानावरती. कधी ते निर्धाव चेंडू होतोय, कधी ते सफलता प्राप्त होतोय. असा क्रिकेट दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल वैभव पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. अरुण साठे या चेंडू होता सप्पल होऊन केल्याचा जरूर प्रयत्न केला होता. बॅटची पाहणी केली नव्हती या फलंदाजानं. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे असफल ठरलाय. चेंडू इथे निर्धाव खेळतोय. धावसंख्या स्थिर. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. येणारे चेंडू 14 आणि 22 धावांची अजूनही गरज. गोलंदाज वैभव पाटील. एकूण 4 चेंडू फेकलेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बॅटचा पेस प्रॉपर टायमिंग, ताकद दाखवली आहे. चेंडूला धुडकावून दिलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. सीमा पार. पंचांचा इशारा. हा बिग हिट. षटकार. षटकाराने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 धावसंख्येवरती. येणारं समीकरण, येणारे चेंडू 13 आणि 16 धावांची गरज. जसजशी चेंडूंची फेकी तसतसं समीकरणामध्ये बदल होतोय. अंतिम चेंडू असेल अरुण ऑन स्ट्राइकिंग वरती. हा चेंडू खेळून काढेल. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. कोणती चुकी नाहीये. मोठी सफलता. मागच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर या चेंडूवरती गडी बाद केलाय. अरुण बघा त्याची पारीचा अंत होतोय. हा 6वा गडी बाद होतोय. गावदेवी उसरली संघाचा. एकूण धावसंख्या 40 वरती. येणारं समीकरण, येणारे चेंडू 12 आणि 16 धावांची अजूनही गरज. आता मात्र 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होते. 12 चेंडू आणि 16 धावांची अजूनही गरज. संघाचा संघनायक 4थ्या षटकाची जिम्मेदारी कोणावरती देईल, कोणाच्या हातामध्ये. मात्र ते गोलंदाज असेल आशिष पाटील. ज्या आशिषनं दुसरं षटक फेकलं होतं, 14 धावा खर्च केल्या होत्या, 3 गडी बाद केलं होतं, तोच आशिष आता मात्र 4थं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. 12 चेंडू 16 धावांची गरज. 2 फलंदाज मैदानावरती, परेश आणि नवीन येणारा फलंदाज महेश. 12 चेंडू 16 धावा, 8ची सरासरी. मात्र ती सरासरी राबवता येईल का? कशा प्रकारची गोलंदाजी होईल, कशा प्रकारची फलंदाजी होईल, या 2 संघांमधून कोणता संघ जिंकेल, कोणता संघ ही स्पर्धा सोडून जाईल, असे बरेचसे प्रश्न चिन्ह. गोलंदाज तयार आशिष पाटील. राऊंड विकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करतोय. मात्र हा चेंडू सुरेख फेकला होता. स्टेअर करण्याचा जरूर प्रयत्न केला होता फलंदाजानं, असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. येणारे चेंडू 11 आणि 16 धावांची गरज. धावसंख्या स्थिर. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतोय 40 धावा. आशिष पाटील. राऊंड विकेट. स्टेअर केला. स्टेट ड्राईव्ह. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतील, चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत एकच धाव. एका धावेपेक्षा इथे काहीच नाहीये. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येला आकार येतोय 41 धावा. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जलाईन खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र पंच आमच्यापर्यंत वळतायत. हा चेंडू स्क्वेअर लेग स्टंप सोडून गेलाय. चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होतोय.
एकूण धावसंख्या 42. समीकरण येणारे चेंडू असतील 10 आणि 14 धावांची गरज. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. अक्रॉस द लाईन बॅटचा पेस, प्रॉपर टायमिंग, ताकद दाखवली या फलंदाजानं आणि चेंडूला धुडकावून दिलंय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा पार मोठा फटका, षटकार. षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या 48 धावा धावफलकावरती. समीकरणामध्ये खूप मोठा बदल होतोय. येणारे चेंडू असतील 9 आणि 8 धावांची गरज. आशिष पाटील थोडीशी चुकीची गोलंदाजी, त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना अद्याप या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 9 चेंडू 8 धावांची अजूनही गरज. गावदेवी उसारली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर पूर्ण करावे लागतील. मात्र आशिष पाटील ही धावसंख्या पूर्ण करून देईल का? एकीकडे फलंदाज परेश बॅकफुटवरती येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, प्रयत्न सफल. मागच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर हा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश प्राप्त करतोय आशिष पाटील हा गोलंदाज. समीकरण 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. धावसंख्या 48 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले ते पाहायला मिळाला. तोच प्रयत्न या फलंदाजाने केला होता. एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव खेळतोय. मागच्या चेंडूवरती षटकार आणल्यानंतर 2 चेंडू निर्धाव खेळतोय. चांगला कमबॅक इथे पाहायला मिळतोय आशिष पाटील याच्या माध्यमातून. समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. राईट ओव्हर द विकेट गोलंदाज. कट केलाय चेंडूला, चुकीचं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केली आणि दुसरी धावाचा इथे प्रयत्न जरूर केलाय. मात्र इथं चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीची फेकी, त्याचा परिणाम भोगतोय तो म्हणजेच चिरुबाई 11 सांगडे संघ. 2 धावा आल्या या चेंडूवरती आणि 2 धावांच्या मदतीनं गावदेवी उसारली संघ जाऊन पोहोचला. एकूण धावसंख्या 50 वरती. समीकरण असेल येणारे चेंडू असतील 6 आणि 6 धावांची गरज. वेल घेऊ नका. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 6 धावांची अजूनही गरज. ती म्हणजेच गावदेवी उसारली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मात्र 5वं षटक आपल्या संघाची जिम्मेदारी, आपल्या संघाचं भवितव्य ज्याच्या हातामध्ये दिलंय तो चिरुबाई 11 सांगडे संघाचा गोलंदाज 5व्या क्रमांकावरती सूर्यकांत पाटील. कशा प्रकारची गोलंदाजी करेल, आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल का? मात्र एकीकडे हे 2 फलंदाज या 6 चेंडूमध्ये 6 धावा कंप्लीट करतील का, असे बरेचसे प्रश्न. मात्र प्रश्नांचा उत्तर जोपर्यंत अंतिम चेंडू पडत नाही तोपर्यंत आपल्याला याचा उत्तर आपल्याला मिळणार नाही. कारण क्रिकेट आहे, काय होऊ शकतो. हा जादुई खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यकांत पहिला चेंडू फेकला गेला होता, अप्रतिम चेंडूची फेकी केली, थोडीशी घाई केली या फलंदाजानं, त्याचा परिणाम भोगावा लागला. ही घाई करण्याची गरज होती का? मात्र ती घाई केली आणि संकटात जायला लागले या फलंदाजाला. मंगेश हा फलंदाज बाद होतोय उसारली संघाचा 50 धावसंख्येवरती. तर नक्कीच परेश हा फलंदाज बाद झालाय. तर नक्कीच मैदानामध्ये 2 फलंदाज महेश आणि संजय. परेश हा फलंदाज बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढतोय संजय हा फलंदाज. एकूण
विचार केला आपण धावसंख्येचा 50 धावा धावफलकावरती समीकरण असेल, येणारे चेंडू असतील 5 आणि 6 धावांची अजूनही गरज. तर नक्कीच सामन्याकडे आपण वळतोय. एकूण 5 चेंडू आणि 6 धावांची अजूनही गरज. महेश आणि संजय असे दोन फलंदाज मैदानावरती आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारचा खेळ करतील. मात्र एकीकडे गोलंदाजीचा विचार केला सूर्यकांत पाटील अप्रतिम सुरुवात केली आपल्या गोलंदाजीची. पहिल्या चेंडूवरती सफलता जरूर प्राप्त केली. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. फुलटा चेंडू होता, कट केलाय चेंडूला. चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक, अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय. इथे मात्र या 3 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. खूप सुंदर रनिंग या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने संघ पुढे सरकतो. एकूण 53 धावा. समीकरणामध्ये मोठा बदल होतोय. येणारे चेंडू असतील 4 आणि 3 धावांची अजूनही गरज. 4 चेंडू 3 धावा. काय होणार या सामन्यामध्ये? कोण जिंकणार? कोणता संघ ही स्पर्धा सोडून जाईल? कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल? खूप चांगला सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यामध्ये. गोलंदाज राऊंड विकेट पुन्हा इथे तयार. कट केला चेंडूला. मात्र इथे धोका होऊ शकला असता. मात्र इथे धोका निर्माण झालाय. फलंदाज संजय हा रनआउट बाद होतोय. 1 धावेचा फलंदाज सौरभ भगत. अप्रतिम सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. तर आयोजकांना विनंती असेल रिलीज स्प्रे न्यायचा आहे. थोडीशी दुखापत इथे आम्ही पाहतोय. एकूण धावसंख्या 53 धावा. 3 चेंडू 3 धावांची गरज आणि स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. या 3 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्याच आहेत. स्पर्धेचा नियम आहे. तर सांगडे इलेव्हन संघ आपण जास्त विल घेऊ नका. 3 चेंडू आणि 3 धावांची अजूनही गरज. खूप चांगला सामना. अगोदरचे आपण सामने पाहिले असतील. थोडे एकतर्फी सामने आपल्याला पाहायला मिळाले. मात्र हा सामना प्रेक्षकांच्या नजरा टिकून ठेवणारा रंगत निर्माण झाली या सामन्यामध्ये. दोन्ही संघांची ताकद इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज सूर्यकांत पाटील. राऊंड विकेट. समोर असेल फलंदाज. मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र इथे 1 धाव एक धाव आली चेंडूवरती. तर ही धावा पूर्ण होऊ शकतात. मात्र एखादा चेंडू जर निर्धाव गेला तर सामन्यामध्ये अजूनही मजा येईल. 2 चेंडू 2 धावांची गरज. खूप चांगला क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दोन्ही संघ थोडस दबावामध्ये प्रेशर मध्ये असतील. चांगला क्रिकेट. फुलटा चेंडू. कोण सोडला चेंडूला? चुकी केली या चेंडूवरती. खराब गोलंदाजी आणि त्यांचा पुरेपूर फायदा उठवला फलंदाजांना. हा षटकार आला आणि या सामन्यामध्ये गावदी उसरली संघ विजय प्राप्त करतोय. तर कोपर संघाचा संघनायक आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. तर नक्कीच चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून